श्रीराम. आज चिंतनासाठी घेणारा विषय अत्यंत सूक्ष्म आणि मनाच्या जवळचा आहे. कारण एक मला सांगावंसं वाटतं, प्रत्येकाला एक त्यांनी ठरवलेल्या गोष्टी गाठल्यावर किंवा त्याच्या लेवलची संतृप्ती त्याला मिळाल्यावर तरी अंतर्मुख व्हावं असं वाटतं. आणि अजून एक कारण असू शकतं, आयुष्याच्या दुःखांना कंटाळून माणूस अंतर्मुखी होऊ शकतो. तेव्हा त्याला सद कुणीतरी बोध करावा, सद्गुरू भेटावेत अशी तळमळ लागती. परमेश्वराचा शोध तिथे सुरू होतो. कस्त्वम कोयम कुत आयातः कामे जननी कोमे तातः संसारोयम अतीव विचित्रहा, अशी तेव्हा प्रत्येक मनुष्याची कधी ना कधी अवस्था होती. आत्मज्ञानाच्या शोधार्थ आपण धडपडायला लागतो. तेव्हा तेव्हा गुरु अनेक भेटतात. हो, पावला पावलावर गुरु भेटतात. आपलं आपण मिसगाईड होऊ नये, खऱ्या गुरूंना ओळखता आलं पाहिजे. एवढे अनंत उपकार केलेत बघा समर्थांनी. त्यासाठीच तर त्यांनी अगदी फार सुंदररित्या दशक 5 समास दुसऱ्यात गुरुलक्षण समास सांगितला बघा. शिक्षण घेण्याची क्रिया निरंतर आपल्या जन्मापासून मरणापर्यंत सुरूच असते. कारण जननी आपली पहिला गुरु असती. नंतर आपण जसे वाढत जातो तसं ह्याची व्याप्ती वाढत जाते. म्हणजे पोट भरण्यासाठी विद्या घ्यावी लागती. प्रत्येक गोष्टीत आपण शिकतच असतो. गुरु असंख्य आहेत, पण गुरु आणि सद्गुरू ह्यात निश्चित फरक आहे. तो आपल्याला समजला पाहिजे. आपण फसले जाऊ नये, आपला विश्वासघात होऊ नये याची काळजी किती सुंदररित्या समर्थाने घेऊन गुरुलक्षण नामक समास लिहिलाय बघा. गुरु अनेक असतात. आता आपल्याला गायन शिकायचं असलं तर त्यात तरबेज असलेली व्यक्ती जी असती तिच्याकडे जावं लागतं. वैद्यकीय शिक्षण घ्यावं लागलं तर त्या निष्णात व्यक्तीकडे जावं लागतं. तसं आपल्याला जर मोक्ष मिळवावं वाटतं, याची देही याची डोळा, आपल्याला ती संतांची स्थिती जर अनुभव अशी वाटती तर ते चाखलेली, ती आत्मज्ञान जाणणारी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ ब्रह्मैक्य झालेली व्यक्ती आपल्याला ओळखता आली पाहिजे ना हो. त्यामुळे आपण फार सजग सावध असलं पाहिजे. आणि म्हणजे खरं तर असं म्हणतात की सद्गुरूंना सुद्धा सत्शिष्याची म्हणजे ते खूप त्यांनाही तेही उतावीळ असतात सत्शिष्याच्या शोधार्थ. पण आपली तळमळ वाढली की आपल्या आयुष्यात त्यांचं आगमन होतं, हेही खरं आहे. पण आपली नजर सुद्धा पारखी पाहिजे. कारण विवेकानंदांनी देखील परमहंसांची अनेक रीतीने परीक्षा घेऊन नंतर त्यांनी शरणागती मानली, पत्करली आणि त्यांना सद्गुरुस्थानी आपल्या ठेवलं. तर आपल्याला द्वंद्वमुक्त व्हायचं असतं, निर्भय व्हायचं असतं, निशंक व्हायचं असतं. त्यामुळे सद्गुरूंची आवश्यकता तर नक्की आहे. आपल्याला ह्या विषयाबद्दल सखोल ज्ञान देताना इथे समर्थ म्हणतात की काहीही शिकण्यासाठी सद्गुरूंची गरज असतेच असते. त्यामुळे ते अनेक प्रकारचे असतात. आता बघा, तामसी गुरु सुद्धा असतात. म्हणजे ते कसे असतात, चेटुक विद्या असती, त्याच्याजवळ मंत्र म्हणतात, चेटुक म्हणतात, चमत्कार करतात, वनस्पती किंवा रसायनांच्या मदतीनं सोनं तयार करून दाखवतात, नजरबंद करून ताबडतोब इच्छा पूर्ण करण्याची शक्ती त्यांच्याकडे असती. असे हे गुरु असतात. आपल्याला ते विविध प्रकारे ओळख करून द्यायला लागलेत बघा. जे करामती दाखविती तेही गुरु म्हणिजेती, परंतु सद्गुरु नव्हेती मोक्षदाते. सभा मोहन भुररी चेटके, साबर मंत्र कौटाले अनेके, नाना चमत्कार कौतुके, असंभाव्य सांगती श्रीराम. सांगती औषधी प्रयोग, का सुवर्ण धातूचा मार्ग, दृष्टीबंधने लागवेग अभिलाषता श्रीराम. त्यामुळं असे अनेक प्रकारचे गुरु असतात. अशी तामस विद्या देणारे, म्हणजे त्यात काय फार चांगलं नाहीये, अशी तामस विद्या देणारे त्यांना तामस गुरु म्हणूया. अशी चेटक मंत्र करणारे त्यांना तामस गुरु म्हणूया. राजस गुरु पण आहेत. आई वडील शिक्षण घेताना भेटणारे सर्व शिक्षक. आपल्याला पोटभरू विद्या तर शिकली पाहिजे. प्रपंच करताना अन्न तर मिळवायला तर काम शिकलं पाहिजे ना. ते आपल्याला जे शिकवतात असे ते राजस गुरु असतात. त्यामुळं त्याचंही वर्णन त्यांनी इथे केलं आहे. आणि सात्विक विद्या, सात्विक विचारांचं बीज आपल्यात जे पेरतात असे सात्विक गुरुही असतात. चांगलं बोध करणारे, चांगलं शिकवणारे, चांगलं आचरण करून दाखवणारे सुद्धा आपल्याला प्रेरणा देऊन जातात. ते सात्विक गुरूंच्या कॅटेगरीत येतात बघा. पण गुरु आणि सद्गुरू ह्यात खूप फरक आहे. तिथे आपली फजिती होऊ नये, आपला विश्वासघात होऊ नये. आपण वरवर म्हणजे हे बघा, असं म्हणतात गुरूंचं रूप, त्यांची भाषा, त्यांची जीवनशैली ह्याकडे आपण बघू नये. खरे गुरु
अंतरंगातून ओळखता आले पाहिजेत. त्यासाठी तर हा गुरुलक्षण समास लिहिलाय ना. किती काळजी समर्थांना बघा. शिष्याचं अज्ञान नाहीसं करून त्याला ब्रह्मपदी बसवण्याचं सामर्थ्य ज्याच्या अंगी असती, अशा गुरुचा शोध घ्यायला आपल्याला त्यांनी सांगितलंय. जो जीवात्म्याला परमात्म्यापर्यंतचा प्रवास करायला शिकवतो, तो खरा गुरु आहे, तो खरा सद्गुरू आहे, असं इथे सांगतात. कारण आपल्या द्वैत आहे, पावला पावलावर द्वैत आहे. आपल्याला द्वैतातून अद्वैताकडे नेणारं सामर्थ्य ज्याच्या अंगी आहे, तो खरा सद्गुरू आहे. म्हणजे कसं असतं, देव आणि भक्तात एक गॅप आहे बघा, ती भरून काढायला पाहिजे. तर तिथलं आपले शंकांचं निरसन झालं पाहिजे. त्यामुळे आपल्याला जो निशंक करतो, निर्भय करतो, आपल्या मनातला जो द्वंद्व घालवतो, तो खरा गुरु असतो. त्यामुळे समर्थ म्हणतात, जो ब्रह्मज्ञान उपदेसी अज्ञान अंधारे निरसी, जीवात्मया परमात्मयासी ऐक्यता करी, तो खरा सद्गुरू आहे, असं इथे सांगतात. आणि पुढे एक छान दृष्टांत देतात. ते काय म्हणतात, भवव्याघ्रे घालून उडी गोवत्सास तडजोडी, केली देखोनी शीघ्र सोडी, तो सद्गुरू जाणावा श्रीराम. म्हणजे प्रपंचरूपी भवसागर म्हणजे हा तो व्याघ्राचं त्याला उपमा दिली आहे बघा. त्याने उडी घालून गाय आणि वासराची ताटातूट केली आहे. गाय म्हणजे कोण? ईश्वर. आणि वासरू कोण? आपण, जीवन, अजीव आपण. त्यामुळे त्या व्याघ्राला म्हणजे आपल्याला त्यांनी असं ग्रॅब केलंय त्या प्रपंचरूपी मायामोहाने. आपल्याला त्यातनं आपण बाहेरच येत नाही. एक संपलं की दुसरं, दुसरं संपलं की अशा आकर्षण पंचज्ञानेंद्रियांना फार बाहेर आकर्षित करत असतात आणि आपण ते मिळवण्याच्या मागेच धडपडत असतो. त्यामुळे त्या व्याघ्राने जेव्हा आपल्याला म्हणजे जीव आणि शिवाला दूर केलेलं असतं, त्या व्याघ्राला ते बाजूला सारतात, ते खरे सद्गुरू आहेत. म्हणजे हे व्याघ्ररूपी अशाश्वत संसाराला आपल्यापासून बाजूला खुबीने जे करतात ते सद्गुरू आहेत. दुःखी जीवांना मायेच्या जाळ्यातून ते खरं सोडवतात, ते खरे सद्गुरू आहेत बघा. अविद्येला भेदून वासना अतीत म्हणजे वासनातीत जे करतात ते खरे सद्गुरू आहेत. आणि सद्गुरूला आपल्याला काय द्यायचं असतं? आत्मज्ञान द्यायचं असतं. मग आत्मज्ञानी सद्गुरूंना आपण ओळखायला पाहिजे. मग ते आत्मज्ञान कसं देतात तेही फार छान सांगितलंय बघा. ते म्हणतात, ज्ञान देऊनी शीघ्र सोडी, गर्भवास अतिसांकडी, इच्छा बंधनाची बेडी, ज्ञान देऊनी शीघ्र सोडी, तो सद्गुरू स्वामी श्रीराम. फोडूनी शब्दांचे अंतर, वस्तू दाखवी निजसार, तोची गुरु माहेर अनाथांचे श्रीराम. जीव एक दिसी बापुडे, तयास ब्रह्मची करी रोकडे, फेडी संसार सांकडे, वचन मात्रे श्रीराम. बघा, आपण ग्रंथ अनेक वाचतो. मनात शंका आली की म्हणजे जेव्हा आपल्याला वाटतं नाही आता मी संतृप्त झालो, पण हे खरं सुख नाहीये, खरं सुख कशात आहे, खरं समाधान कशात आहे, परमेश्वर कसा असतो, असे अनेक प्रश्न पडतात. तेव्हा आपण ग्रंथांचं वाचन करायला सुरू करतो. पण वरवरचा अर्थ वेगळा असतो आणि त्याच्यातला गूढ अर्थ वेगळा असतो. खरे सद्गुरू कोण आहेत ते आपल्याला अज्ञानातनं ज्ञानाकडे नेतात. शब्द फोडून त्याच्यातला गर्भितार्थ समजावून सांगतात आणि त्या आतमध्ये अंतर्मुख करून त्या अंतरात्म्याच्या जवळ जाण्यास प्रवृत्त करतात. ते खरे सद्गुरू असतात बघा. आत्ताच मी ही 16वी ओवी वाचली. त्यात काय जीव कसा असतो सांगा. म्हणजे आपण कसे आहोत? आपण एकांगी आहोत, एक देशी शब्द वापरलाय. अपूर्ण आहोत, देश काल परिस्थितीच्या वेढ्यात अडकलेले आहोत. पण परमेश्वर कसा आहे पहा. तो ब्रह्म कसा आहे? तो या उलट आहे, सर्वदेशी आहे, सर्वांगी आहे, पूर्ण आहे, स्थळ काळ परिस्थितीच्याही केवळ तो पलीकडं आहे. तो ह्याची जाणीव कोण करून देतं? जो खरा सद्गुरू आहे तो ह्याची जाणीव आपल्याला करून देतो. म्हणजे आपल्याला अपूर्णाकडून त्या पूर्णत्वाकडे नेण्यास जो मदत करतो तो खरं सद्गुरू असतो. कारण आपल्या उपदेशाने सद्गुरू त्याला खरं ब्रह्मस्वरूप काय आहे ती स्थिती जाणण्याची शक्ती त्यांच्याकडे असती, तेवढं सामर्थ्य त्यांच्याकडे असतं. मग त्याच्यासाठी ते काय करतात पहा. लहान मुलाला जसं आपण लहान घास भरवतो तसं शिष्याची आपली पात्रता पाहिजे ना. कुणाला एकदा समजावून समजतं, कुणाला नुसतं बघता क्षणी समजतं, कुणाला 3-4दा सांगावं लागतं. तसं आपली पात्रता बघून आई जशी आपल्याला आपली जेवढी भूक असते, आपल्याला जेवढं पचतं तेवढं अन्न आपल्याला घालते की नाही, जेव्हा आपल्याला समजत नसतं, तसं लहान मुलाला जसं लहान घास भरवतात ना, तसं शिष्याची पात्रता ओळखून सद्गुरू त्याला आत्मज्ञानाची गूढता कशी सांगतात, अत्यंत सोपी करून सांगतात. ते फार छान सांगितलंय बघा.
जे वेदांचे अभ्यंतरी ते काढून अपत्यापरी शिष्य श्रवणी कवळ भरी. कवळ म्हणजे घास. उद्गार वचने वेदशास्त्र महानुभाव पाहता एकेची अनुभव तोची एक गुरु राव ऐक्य रूपे श्रीराम. त्यामुळं आपल्याला ते लहान मुलाला भरवतात तसं असं बोध हळूहळू हळू करत जाऊन आपल्या एक एक शंकांचं निरसन करून आपल्याला त्या पूर्णत्वाच्या जवळ जातात. अंतरंगातील आत्म्याकडे बघायला, ह्या देहात असतानाच ती मोक्ष स्थिती अनुभवायला ते शिकवतात, कारण त्यांनी ते जाणलेलं असतं, पण त्याचं ते प्रदर्शन करत नाहीत. खरे सद्गुरू प्रसिद्धी परांगमुख असतात. त्यामुळं आपल्याला निशंक होणं फार गरजेचं असतं. जेव्हा आपण ह्या शोधार्थ लागतो गुरूंच्या, परमेश्वराच्या, त्या चित्शक्तीच्या म्हणा, शब्द अनेक आहेत हो, पण तत्व एकच आहे. बोध करण्याचे शब्द वेगळे असतील, काळ वेगळा असेल, पण गुरु तत्व एक आहे, हे कायम आपण ध्यानात ठेवूया. त्यामुळे आपल्याला निशंक होणं फार गरजेचं असतं. आपल्याला निशंक ते करतात. आणि शिष्यासन लविती साधन न करविती इंद्रिय दमन ऐसे गुरु अडक्याचे तीन मिळाले तरी त्याच्यावे श्रीराम. इथे सावध करतायत आपल्याला समर्थ. किंवा कारण हे बघा, मुख्य आपण इंद्रिय दमन आपल्याला शिकवलं पाहिजे. सद्गुरूच जर लालची असेल, सद्गुरूच जर अजून नेम अँड फेम मध्ये अडकलेला असेल, म्हणजे त्याला त्याचं नाव व्हावं, त्याचं मोठा तो सद्गुरू म्हणून त्याची पूजा व्हावी असं त्याच्या अंतरंगात असलं, तर तो काय शिष्याला इंद्रिय दमन शिकवणार आहे, नाही का? त्यामुळे आपण सावध राहिलं पाहिजे. की असे शब्द काय वापरलाय बघा, ते अडक्याला तीन असे गुरु मिळतात, म्हणजे पावला पावलावर असे तुम्हाला गुरु मिळतात. त्यामुळे मनात जे जे येते ते कोणाची लाज भीड न बाळगता जो उघडपणे करतो तो सद्गुरू नव्हे, हे लक्षात ठेवा. त्याला भिकारी म्हटलेलं आहे त्या समर्थाने. आपल्या मागे लागण्यासाठी जो आला आहे असं आपण त्याला समजावं. म्हणजे शिष्याला दोन गोष्टी मनासारख्या मिळवून दिल्या की आपल्याला तो भरपूर धन देईल, आपल्याला अजून काय काय गोष्टी देईल, म्हणजे तोच अंतरंगात अजून संतृप्त नसतो, तो सद्गुरू नाही आहे, त्याला ओळखा तुम्ही. असं इथे फार सुंदर सांगितलं आहे बघा. इंद्रिय दमन प्रतिपादितो जो कोणी ज्ञानबोधी समूळ अविद्या छेदी इंद्रिय दमन प्रतिपादितो सद्गुरू जाणावा. इंद्रियांचं दमन करायला शिकवणं हे सद्गुरूंचं कर्तव्य आहे. तो जो शिकवतो तिथे लक्ष ठेवा आणि त्याला शरण जाहा, तो खरा गुरु आहे. उलट आपल्याला इंद्रिय दमन न शिकवणारा, आपल्याकडून वित्ताची अपेक्षा ठेवणारा, आपलं चित्त अपहरण न करणारा, आपल्याला नामाला घट्ट बांधून न ठेवणारा, आपल्याला अंतरंगात डोकावून पाहायला न शिकवणारा हा सद्गुरू नव्हे. जो इंद्रिय दमन व वासना आवरण शिकवत नाही त्याच्यापासून तुम्ही सावध राहा. ढोंगीर सद्गुरू कसे असतात तेही त्यांनी फार छान सांगितलंय, फार सावध करतायत आपल्याला बघा. ते म्हणतात पुढे की साधारण 22 ते 29 पर्यंत त्यांनी कसे सद्गुरू असतात, ढोंगी कसे, आपण तुम्ही कुठे कुठे फसू शकता, कुठं सावध असलं पाहिजे, ते आपल्याला अलर्ट केला इथे त्यांनी. त्यामुळे ते म्हणतात ऐसे गुरु अडक्याने तीन मिळाले तरी त्याच्यावे, म्हणून आधी त्यांनी सांगितलंय. जो कोणी ज्ञानबोधी समूळ अविद्या छेदी इंद्रिय दमन प्रतिपादित तो सद्गुरू जाणावा, हे डोक्यात ठेवलं पाहिजे. एक द्रव्याचे विकिले, एक शिष्याचे आखिले, अति दुराशेने केले दीन रूप श्रीराम. जे जे रुचे शिष्यामनी तैसी चकरी मनधरणी, ऐसी कामना पापणी पडली गळा श्रीराम. जो गुरु भीड सारू तो अधमाहून अधम थोरू, चोरटा मैंद पामरू द्रव्य बोंधू श्रीराम. जैसा वैद्य दुराचारी केली सर्वस्वे बोहरी, आणि सोखी भीड करी घात घेणा श्रीराम. किती खणखणीत शब्दात त्यांनी सांगितलेला आहे बघा. जो आपल्याकडून त्याला काहीतरी मिळावं अशी अपेक्षा करतो, भीडस्त असतो, असे भीड करणारे ते अधम गुरु आहे, तर तुम्ही तिथे फसू नका असं समर्थांनी आपल्याला सावध केलाय बघा. आणि अशा गुरूंच्या आपण जर नादी लागलो, त्यांचे 2-4 चमत्कार पाहून वरपांगी आकर्षणाला जर भुललो तर ते खरं नाही. आपल्याला आतून जो हलवतो, जो आपल्याला आत्मज्ञानाकडे नेतो तो खरा सद्गुरू आहे. तर खरे सद्गुरू आत्मज्ञानी असतात आणि ते खूप वेगळे असतात. काही गुरु शिष्यांना नाद, प्रकाश, सुगंध त्यांच्या त्या अतिंद्रिय अनुभव पण दाखवतात आणि कदाचित कानात मंत्र पण देतात, पण एवढंच अल्पज्ञान असलेले सद्गुरू असतात का? नाही. इथेही तुम्ही फसू नका असं त्यांनी सावध केलाय. देखणे दाखविती आदरे मंत्र फुंकिती कर्णद्वारे,
इतुकेच ज्ञान ते पामरे अंतरली भगवंता श्रीराम. असं जर तुम्ही नादी लागलात तर तुम्ही वरवरच त्या सिद्धीच्या मागे लागाल आणि खऱ्या ज्ञानाला, आत्मज्ञानाला, खऱ्याच आत्मा रामाला मुकाल असं सांगितले ते. मग खरे सद्गुरू कोण हो? आपली उत्कंठा वाढली ना. शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती, आत्मप्रचिती, जिथं या सगळ्यांचा संगम असतो, जे प्रसिद्धी परांग मुख असतात, जे आचरणातनच त्यांच्या दृष्टीतनच आपला काया पालट होतो, एवढं त्यांच्यात सामर्थ्य असतं. त्यांना चमत्कार करायची गरजच नसती. ते इतके ज्ञानी आणि ब्रह्मज्ञानी असतात. ब्रह्माच्या जागी एकरूप झालेले असतात. त्यांच्या वागण्या बोलण्यातनं सहज चमत्कार घडून जातात. ते करत नसतात. ह्याची जाणीव आपल्याला कायम ठेवली पाहिजे बरं का. त्यामुळे जो मुमुक्षू आहे, म्हणजे ज्यांना ओढ आहे, आपल्याला ह्या जीवनाचं मर्म शिकून घेतलं पाहिजे. ह्या शरीरात असतानाच मोक्षाची चव चाखली पाहिजे. ज्याला खरा मोक्ष हवा आहे, अशाने नीट समजून सद्गुरूंना शरण जायला पाहिजे. तर सद्गुरू कसे असतात, किती सुंदर उपमा पुढं त्यांनी दिली आहे बघा. पौर्णिमेच्या, शरद ऋतूतील पौर्णिमेच्या चंद्रासारखे देदीप्यमान तिथे प्रकाश असतो आणि तो सगळ्याला त्याच्याकडे आकर्षित करतो. शुद्धता असते तिथे एक, म्हणजे त्याच्याकडे एक आकर्षण असतं. त्या ज्ञानाचं आकर्षण असतं तिथे. प्रकाशरूपी ज्ञानाकडे ओढणारे तेजस्वी शरदातील त्या पौर्णिमेच्या चंद्रासारखे ते असतात. इतकं सुंदर त्यांनी सांगितलेलं आहे बघा. आणि कसे असतात सद्गुरू? वेदांत उत्तम सांगणे. खूप जण आपण बघितलं हा, अजून एक कन्फ्युजन व्हायला नको. शब्दांचं ज्ञान आगाध असतं. समजून दाखवण्याची कला त्यांच्याकडे खूप सुंदर अवगत असती. शब्दांची फेक सुंदर करत असतात. अगदी आकर्षितरित्या पटवून सांगत असतात. इथेही तुम्ही सावध राहा, म्हणून ते सद्गुरू असे आहेतच असं नाही. म्हणजे वेदांत उत्तम रीतीने जाणणं हे शब्द ज्ञान झालं बरं का. आणि वेदांत स्वतः जगून दाखवणं आचरणाला फार महत्वाचं आहे. इथंच खरी परमार्थाची गुरुकिल्ली आहे. ते खरे सद्गुरू असतात. त्यामुळे तुम्ही तिथे त्यांचं सामर्थ्य जाणून त्यांना शरण जा असं समर्थ सांगतात. जैसे निरूपणा समयो तैसेची मनही करी वायो, हुत बुद्धीचा जयो जालाच नाही श्रीराम. निरूपणी सामर्थ्य सिद्धी श्रवण होता दुराशा बाधी, नाना चमत्कारे बुद्धी दंडळू लागे श्रीराम. त्यामुळं आपण निरूपणातनं भुलून जरी गेलो तरी ते खरे आत्मज्ञानी असतातच असं नाही. चमत्कारांचं आकर्षण वाटून त्यांना आत्मज्ञानी आपण समजण्याची चूक करू नये असंही आपल्याला ते इथे सावध करतात. ते म्हणतात, निशेष कामना रहित ऐसा तो विरुळा संत, अवघ्या वेगळे मत ऐक्षै जाचे श्रीराम. म्हणजे कसे असतात संत? सगळ्यांचं भलं व्हावं ही तिथे अपेक्षा असते. त्यांना काय सगळ्यांच्या परे असतात हो. त्यांच्या प्रश्नांचं निरूपण, म्हणजे प्रश्नच संपलेले असतात त्यांच्या आयुष्यात. सदा ते तदाकार असतात. त्या ब्रह्माशी ऐक्य झालेले असतात. कामना रहित असतात. त्यांच्यात काही उरलेलंच नसतं. निशेष कामना रहित निशंक असे असतात. ते ब्रह्मात एकरूप झालेले असतात. त्यामुळे त्यांना ओळखून त्यांचे पाय धरा असं सांगतात. सिद्धी प्राप्त झाली की देहाला महत्व येतं बघा. त्याच्या मागेही तुम्ही लागू नका असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. खरं तर वासना आपल्याला भगवंतापासून दूर नेतात बरं का. कारण वासना कधी संपतात का? एक संपली की दुसरी संपली की तिसरी वासना आवासून पुढेच येते. त्यामुळे ती जो समूळ नष्ट करायची विद्या आपल्याला देतो तो खरा सद्गुरू आहे. बोले तैसा जो चालतो तो खरा सद्गुरू असतो. त्यामुळं आणि पुढं बघा 44 ते 50 ओवीपर्यंत सद्गुरू कसे असतात फार स्पष्ट सांगितलंय. आत्मज्ञान, आत्मसाक्षात्कार होऊन स्वच्छ स्थिर ब्रह्मज्ञान होणं हे सद्गुरूंचं मुख्य लक्षण आहे असं त्यांनी सांगितलंय. म्हणून निकामता विचारू, दृढ बुद्धीचा निर्धारू, तोची सद्गुरू पैल पारू, पाव विभवाचा श्रीराम तोच आपल्याला
भवसागर पार करू शकतो. तो कसा असतो? अतिशय वैराग्य संपन्न असतो. नित्य त्याच्याजवळ सारासार विचार असतो. ज्ञान आणि व्यवहारातील सुसंगता त्याच्यात असती. नवविधा भक्ती त्याच्या अंगी चालत बोलत असती. अंतर्यामी शुद्ध ब्रह्मज्ञान व बाहेर अत्यंत मनापासून केलेली उपासना असती. नित्य उपासना, नित्य साधन त्यांना गरज नसली तरी ते सतत करत असतात. हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. आत्मज्ञान, वैराग्य, उपासना, स्वधर्म कर्मांचे आचरण, भगवंताचे साधन, हरिकथा निरूपण, श्रवण, मनन, नीती, न्याय त्यांच्या अंगी बांधलेली असते. त्यांच्या आचरणात ती दिसत असते. त्यामुळं थोर आत्मज्ञानी कसे असतात ते आपण ह्या लक्षणावरून ओळखण्याचा, पारखण्याचा नक्की प्रयत्न करावं. नाही उपासनेचा आधार तो परमार्थ निराधार. कर्मे विना अनाचार भ्रष्ट होती श्रीराम. म्हणून ज्ञान, वैराग्य आणि भजन, स्वधर्म कर्म आणि साधन, कथा निरूपण, श्रवण मनन, नीती न्याय मर्यादा श्रीराम. हेही किती छान बजावून सांगितलंय बघा. सगळ्या मर्यादेत राहून आत्मज्ञान जरी प्राप्त झालं म्हणून तिथे थांबत नाही. त्यांचं साधन निरंतर, धर्माच्या चौकटीत राहून त्यांचं वागणं निरंतर असतं. ते आदर्श असतात आपल्यासाठी. आणि त्या काळातील परिस्थिती कशी होती ह्याचंही वर्णन थोडं ओव्यातनं त्यांनी केलेली आहे. त्यामुळे ते काय म्हणतात, आपल्या काळाचा परिणाम प्रत्येक वाङ्मयावर झालेला असतो बघा. त्या काळात ते चित्रण म्हणजे तेव्हा धर्मांतरण खूप होत होतं. अन्यथा ह्याचा अर्थ घेऊ नये त्या अर्थी इथे समर्थ सांगतात की निरखून पारखून आपल्या धर्माच्या चौकटीत राहूनच सद्गुरूंना शरण जावं म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. जे जे काही उत्तम भगवंताला पोषक तिथं तिथं सद्गुरूचं अधिष्ठान असतंच बघा. ते अतिशय स्पष्ट सांगितलंय. त्यामुळे हे अतिशय मुख्य मुद्दा आहे. आपण जिथं जिथं आपल्याला मनाला समाधान होतं, उत्तम आहे, भगवंताला पोषक आहे, म्हणजे दैवी गुणांना आपल्यात वाढवण्यास जे ज्या गोष्टी, वस्तू, व्यक्ती पोषक आहेत तिथं सद्गुरूंचं अधिष्ठान असतं. हे आपण विसरू नये. त्यामुळं ते म्हणतात, जे जे काही उत्तम गुण ते सद्गुरूचे लक्षण, तथापि सांगो ओळखण होय जेणे श्रीराम. आणि अजून पण बरेच गुरु असतात हो, त्याचंही वर्णन केलंय. एक गुरु, एक मंत्र गुरु, एक यंत्र गुरु, एक तांत्र गुरु, एक वस्ताद गुरु, एक राजगुरु म्हणती जनी श्रीराम. एक कुळगुरु, एक मानिला गुरु, एक विद्या गुरु, एक कुविद्या गुरु, एक असद्गुरु, एक यती गुरु दंड करते श्रीराम. एक मातगुरु, एक पिता गुरु, एक राजगुरु, एक देवगुरु, एक बोलीजे जगद्गुरु, सकळ कळा श्रीराम. ऐसे हे 17 गुरु. असे हे 17 प्रकारचे गुरुही सांगून टाकले समर्थांनी. आका याही वेगळ्या आणिक गुरु एक तयांचा विचारू सांगितलेलं श्रीराम. ह्याच्याही पेक्षा वेगळे अजून गुरु आहेत. त्यामुळं 17 प्रकारचे गुरुही सांगून झाले. स्वप्न गुरु असतात, दीक्षा गुरु असतात, कोण देवाच्या प्रतिमेलाच गुरु म्हणणारे पण असतात आणि कोण स्वतःलाच स्वतःचे गुरु मानणारे पण असतात. असं अगणित विचार करत गेलं तर असे अगणित गुरु भेटतील. तेही स्पष्ट सांगितलंय. जे जे यातीचा जो व्यापारू ते त्याचे तितुके गुरु, याचा पाहता विचारू उदंड आहे श्रीराम. हे स्पष्ट आपल्याला त्यांनी क्लिअर केलेलं आहे. त्यामुळे आपण काय आता ह्या समासातनं शिकलं पाहिजे, आत्मज्ञान होणं फार गरजेचं आहे. जन्मानं येऊन नित्य व्यवहार करून, काही मिळवून, काही करून संसार केला आणि सगळं मिळवलं, एक दिवस वय होऊन मरून जाणं एवढं जीवन आहे का? नाही. आपल्याला नराचा नारायण व्हायचा आहे. याची देही याची डोळा मोक्षाची जर चव चाखायची असली तर आपण कोणाचे पाय धरावे? आत्मज्ञानी माणसाचे, तसं आचरण असलेल्या माणसाचे आपण पाय धरावेत. जरा वेळ गेला तरी हरकत नाही. त्याला नीट आपण तळमळीने शुद्ध आचरण करत राहिलं तर सद्गुरू आपल्या जवळ येतात. ते आपल्याला जवळ करतातच. आत्मज्ञानातून स्वाभाविकपणे अंगी येणारे अनेक गुण, त्याहीपेक्षा अज्ञानी विवेकाबद्दल दया त्यांच्या अंगी असती. ते खरं गुरुचं लक्षण आहे. आणि आपण पारखावं आणि त्या सद्गुरूंच्या चरणाला घट्ट मिठी मारावी. त्यामुळे असो ऐसे उदंड गुरु म्हणून त्यांनी आधीच सांगितलेलं आहे. नाना सद्विद्येचे गुण याही वरी कृपाळूपण, हे सद्गुरूंचे लक्षण जाणीजे श्रोती श्रीराम. आपल्याला सावध केलाय. त्याप्रमाणे आपण सावध होऊया. आपला अंतःशुद्धी, बाह्यशुद्धी करून घेऊया आणि सजगपणे या विषयाकडे पाहून एकता निशंक होऊन त्याचे पाय जर आपण घट्ट धरले तर खरंच जीवनाचे कल्याण होईल. जय जय रघुवीर समर्थ.